अमेरिकेनं आज पहाटे इराणवरती जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले केलेत। होर्मुझमधल्या रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमला लक्ष्य करण्यात आलंय। इराणनं अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेनं बदला घेतलाय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं या हल्ल्यांची माहिती दिली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यानं कठोर प्रत्युत्तर देण्याचा इराणनं प्रतिइशारा दिलेला आहे। तर अमेरिकेनं कुठे कुठे हवाई हल्ले केलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। केशम आयलँडवरती 6 बॉम्ब टाकलेत, तर सिरिक आयलँडवरती 2 जलविद्युत प्रकल्प लक्ष्य केलेत। होर्मुझ प्रांत, जस्क शहर आणि बुशहर, बंदर अब्बास शहर, इस्फहान, अहवाज। तर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय। बहारीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती इराणनं हल्ले केलेत। अमेरिकेच्या 5व्या फ्लीट हेडक्वार्टरवरती इराणनं हल्ले केलेत। पहाटेपासून अमेरिका इराणचे हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत। शस्त्रसंधी झाल्यापासून पहिल्यांदाच दोन्ही देश पुन्हा एकदा भिडलेले आहेत, आमने सामने आलेले आहेत आणि जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत, प्रतिहल्ले केले जात आहेत अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये। तर अपाचे हेलिकॉप्टर पाडणं फार मोठी घटना नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हेलिकॉप्टरमधले दोन्ही पायलट सुरक्षित आहेत असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेचं होर्मुझवर पेट्रोलिंग करणारं हेलिकॉप्टर इराणनं पाडलंय। तुम्ही पत्रकार समजता तेवढी मोठी ही घटना नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडलं नाही, इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। होर्मुझमध्ये परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे असंही इराणनं म्हटलंय। हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे, परिस्थिती जबाबदार असल्याचं इराणकडून सांगण्यात येत आहे। सुरक्षित राहायचंय तर इराण सोडा, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचींनी अमेरिकेला इशारा दिलाय। अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय असंही अराघची म्हणालेत। युद्धाच्या मैदानात अमेरिकेचा पराभव झाला असाही दावा अराघची यांनी केलेला आहे। तर इराकच्या हवाई हद्दीमध्ये इराणचे आत्मघाती ड्रोन्स पोहोचलेले आहेत। इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती ड्रोननं घिरट्या घातलेल्या आहेत। अमेरिकेच्या एअर डिफेन्स यंत्रणा त्यामुळे सक्रिय झालेल्या आहेत।